नमस्कार, मी प्रगती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत. ह्याची ड्राफ्टिंग आहे आणि हे आता लायनिंग जोडून घेते मी, अस्तर जोडून घेते. कटिंग करून घेतलंय. आता ह्याची ड्राफ्टिंग कटिंग करून घेऊन मी आता हे अस्तर जॉईन करून घेते. पूर्ण ब्लाऊजची मी अशाच अस्तर जॉईन करून घेणार आहे. आता अशा पद्धतीने मी पूर्ण अस्तर जोडून घेणार आहे ब्लाऊजचे. बॅक पण मी तसाच केलाय. सीधा साईडने शिलाई मारून घेतले गळ्याला आणि पलटी केलाय. कमरेला पण मी तसंच सीधा साईडने जॉईन केलं अस्तर आणि पलटी करून घेतले. आणि आता वरतून दाबटीप घेऊन घेते पूर्ण. असं गळा पलटी केल्याने कमी कापड वगैरे असेल ना तरी पण चालून जातं. पूर्ण दाबटीप देऊन घ्यायचे. कापड अगदी व्यवस्थित सेट करून दाबटीप देऊन घ्यायचे. अशी व्यवस्थित दाबटीप देऊन घेते मी. आता साईड फिटिंग मारून घेते. साईडला शिलाई मारून घेते. याची जी पेपरवरती ड्राफ्ट दिलाय सेम तोच ड्राफ्टिंग मी कटिंग करून ब्लाऊजवर ठेवून कटिंग करून घेतले हे. आणि अशा पद्धतीने अस्तर जोडून घेतलेत. पूर्ण पद्धतीने आपण पूर्ण अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. मी राऊंड मध्ये पूर्ण शिलाई मारून घेते. एक्स्ट्रा कापड आहे ते मी कटिंग मारून घेते. तुम्ही बघू शकता पाठच्या भागाला मी पूर्ण अर्धा इंचाने सगळ्याच पाठला मी असं अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवते. नंतर कटिंग करून टाकते म्हणजे कापड कमी जास्त होत नाही. आता आपण टक्स मारून घ्यायचे आहेत. 36 छातीचा ब्लाऊज आहे. 36 छाती आणि 28 कंबर आहे. टक्ससाठी मार्किंग करून घेतली मी 4.5 इंचावरती. आता टक्स मारून घेते बॅकचे. दोन्ही साईडला सेम अर्धा इंचावरून टक्स मारायचे आहेत. बॅग हा पूर्ण कटोरी ब्लाऊजला पण सेमच असतो. प्रिन्स कटला पण सेम असतो. डबल कटोरीला पण सेम असतं. सगळ्या कोणताही ब्लाऊज शिवा त्याला सेमच येतं. फक्त गळा जर चेंज असेल, बोटनेक वगैरे असेल तर थोडं डिफरंट असतं. बाकी सेमच असतं. आता आपण गळ्याला लेस लावून घेतोय म्हणजे थोडंसं त्या ब्लाऊजला लुक येतं. मार्किंग करून घेतली केवढी मला लेस लागते ती कट करून घेतली आणि त्या लावून टाकते. लेसला मी सिंगलच शिलाई मारून घेते कारण जास्त ब्रॉड लेस नाही आहे. पूर्ण गळ्याला अशी व्यवस्थित लावून घ्यायचे. आता एक्स्ट्रा जे आहे ते कटिंग करून टाकायचे. आता कमरेला पण सेम लेस लावून घ्यायचे. कारण जे साडीला जी बॉर्डर होती ती एकदम छोटीशी होती. ती स्लीव्जला पण पूर्ण झाली नाही. स्लीव्जला पण ती हाफ दोन्ही साईडला बसली आहे. तर कमरेला आणि मी गोल्डन लेसच लावून घेते.
पूर्ण लावले. एक्स्ट्राचे दोरे वगैरे कटिंग करून टाकते. असा आपला गळा रेडी झाला आहे बॅगचा. आता फ्रंटची भाग आपण हे स्लीव्हचे दोन्ही आणि बाकी फ्रंटचे भाग आहेत जे मी जोडून घेतलेत. सेम जसे कटोरी जॉईन करून घेतो तसंच दोन्ही भाग ते जॉईन करून घेतलेत मी. व्हिडिओ थोडा शॉर्ट व्हायला म्हणून मध्ये मध्ये थोडा कट होऊन गेला आहे माझं. ते भाग जॉईन करतानाचा व्हिडिओ कट होऊन गेला आहे. तर मी असे दोन्ही भाग जॉईन करून घेतलेत आणि आता पट्टी लावते. ही आय पट्टी आहे म्हणजेच लूप पट्टी. तर मी रेडीमेड लूप म्हणजे मशीनवरती जे लूप करतात तेच करणार आहे. त्याचा पुढे व्हिडिओ मी टाकेन. आता कंबरपट्टी लावून घेणार आहे. अशा पद्धतीने कंबरपट्टी लावून घेते. कंबरपट्टीसाठी मी 3 इंच पट्टी काढली आहे. मी डबल फोल्ड मारून ते जॉईन करून घेते. व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची त्याला. एक्स्ट्राचे दोरे वगैरे ते कटिंग करून टाकायचे. असं आपलं मस्त पफ आलेला आहे. आता क्रॉस पट्टी काढून घेते गळ्यासाठी. गळा पण रेडी करून घेते. पुढचा थोडंसं पान शेप दिला आहे मी. असं गळ्याला पट्टी जोडून आतमध्ये दाब टिप देऊन घ्यायचे. एक्स्ट्रा कापड आहे ते मी कटिंग करून घेते. अशी ती दाब मारून घ्यायची त्याच्यावर. अशा पद्धतीने आपले दोन्ही भाग रेडी झाले आहेत. आता शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. शोल्डरला मी सीधा ठेवून पहिल्यांदा शिलाई मारून घेते. म्हणजे ब्लाऊजला शक्यतो वरला करत नाही. त्यामुळे अशी शिलाई मारला की लॉक सिस्टम राहते. दोन्ही शोल्डर सेम तसे जोडून घेतले मी. आता स्लीव्ह जॉईन करून घेते. अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ह जॉईन करून झालेत. आता खाली पट्टीला हुक लूपच्या पट्टीला मी पल्स पिन लावून घेतलेत आणि दोन्ही साईडला अंतर किती कमी जास्त होते ते चेक करून घेते. तर माझं पाठच्या साईडला थोडं अर्धा इंचाने कापड एक्स्ट्रा झाले तर मी कटिंग करून घेते. दोन्ही साईडला सेम सोडून मी कटिंग करून घेतले. एक्स्ट्रा कापड जे आहे ते कटिंग करते. तर मी एक्स्ट्रा जे होतं ते कटिंग करून टाकलं आणि असे स्लीव जोडून घेऊन आता फिटिंग टिप मारून घेते. दोन्ही साईडला फिटिंग टिप मारून घेते. आता फिटिंगचं माप टाकायचं आहे. अशी फिटिंग टिप मारून घेतली. एक्स्ट्रा कापड कटिंग करून टाकलं आहे. आता फिटिंगचं माप टाकून 36 छातीचं ब्लाऊज आहे. दंडगेर तर 12 आहे. तर पहिलं मी ब्लाऊज सेट करून घेते व्यवस्थित. आता दंडगेर मोजते आणि 6 वरती मार्किंग करून नंतर छाती 9 वरती मार्किंग करते कारण छातीचं ब्लाऊज आहे. कंबर 7 इंचावर मार्किंग करते.
कारण 28 छातीचा कमरेचा ब्लाऊज आहे. 28 कमर आणि छाती 36 आहे. तर आता 36चं 9, चौथा भाग 9 तर 9 वरती मार्किंग करते. दंडगीर 6. आता फिटिंग शिलाई मारून घ्यायची आहे. मग तर मी चॉकने मार्किंग करून घेतले. तर आता फिटिंगची शिलाई देते. अशी शिलाई मारून घ्यायची. तीनच शिलाई दिल्या. टोटली 4 किंवा 5 शिलाई असतात, पण कापड कमी पडला म्हणून 3 दोन्ही साईडला शिलाई देते. दुसऱ्या साईडला फिटिंग शिलाई मारून झाली माझी. आता दोन्ही साईडला फिटिंग शिलाई मारून झाली. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज आता रेडी झाले. तर मी करता त्याला आळी मारून घेते. तर मशीन आहे कसे करतात मी बोलली तर हेच आहे. अशी मशीन आहे करायची. म्हणजे आपला वेळ वाचतो. फक्त हुक लावलं की झालं. आणि हे आहे नॉर्मल आळीपेक्षा जास्त टिकतात आणि करायला पण एकदम सोपे आहेत. अशा पद्धतीने आळ बनवायचे, एकदम इझी. आणि असं आपलं पॅक झालं रेडी. आणि फ्रंट ही पूर्ण हे आपलं ब्लाऊज